सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती द्रुपती परमावपती प्रगत बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगत विख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हे शब्द कानावर पडतात त्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटे येतात। अशा मराठमोळ्या बंधू आणि बहिणींनो, मी त्रिवेणी नारायण काळे आज मी येथे अशा एका महान पुरुषांची गाथा उलगडणार आहे। विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, जड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला, जड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला। वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला। स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवानी झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवानी झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला। आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मतः चितली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते। शिवछत्रपती हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे। कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो। इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दरेखोऱ्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ससा, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे। छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत ना फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाजनीचे ते जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचित जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार। अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली, आणि सह्याद्रीची गर्जना झाली। फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई फळाला आली होती, जिजाऊची पुण्याई फळाला आली होती। कारण जनतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला, कारण जनतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला। अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला। दीनदलितांचा केवारी जन्मला, दीनदलितांचा केवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला। अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला। शुभांचा जन्म झाला आणि गेला। कित्येक वर्षापासून अंधारात चाच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू काय प्रकाशाचे किरण पसरू लागले। शुभा जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले। जिजामातेने शुभांना लहानपणीपासूनच सत्याची अन्यायासाठी लढायला सांगितले। जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी नडेल असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊकडून शुभांना मिळत गेली। भोले भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त केले, म्हणूनच म्हणावेसे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊचे, थोर तुमचे कर्म जिजाऊचे, उपकार कधी न फिटणारे, उपकार कधी न फिटणारे। चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणारे, नाव तुमचे न मिटणारे। अशा या वीर मातेने कसा घडविला असेल तो पुत्र, कसा असेल ते राजा आणि कसे असतील ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती। अहो शिवछत्रपती म्हणजेच मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजेच मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजेच तलवारीची धार, शिव
शिवछत्रपती म्हणजेच शिवछत्रपती म्हणजेच मनामनातले धैर्य, शिवछत्रपती